उन्हाळ्यात निरोगी राहायचे आहे तर नक्की खा या 13 वस्तू. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. आपल्या या चॅनेलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळा सुरू होताच शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम दिसू लागतात. थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे, पोटाच्या समस्या, त्वचेचे त्रास आणि कमजोरी. तिखट उन्हामुळे आणि घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक मिनरल्स कमी होतात, त्यामुळे शरीर आतून कमकुवत होते. अशा वेळी फक्त पाणी पिणे पुरेसे नसते, तर योग्य आहार घेणेही खूप गरजेचे असते. जर तुम्ही उन्हाळ्यात योग्य पदार्थ खाल्ले, तर तुमचे शरीर थंड राहील, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल. चला तर मग जाणून घेऊया त्या 13 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या उन्हाळ्यात रोजच्या आहारात असायलाच हव्यात. मित्रांनो, ही माहिती खूप उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. क्रमांक 1. टरबूज, वॉटरमेलन. उन्हाळ्यातील सर्वात उत्तम फळ म्हणजे टरबूज. यामध्ये सुमारे 90% पाणी असते, जे शरीर हायड्रेट ठेवते. फायदे: शरीर थंड ठेवते, डिहायड्रेशनपासून बचाव करते, त्वचेला चमक देते, हृदयासाठीही फायदेशीर. दररोज 1 वाटी टरबूज खाल्ल्यास शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. क्रमांक 2. काकडी, क्युकंबर. काकडीला उन्हाळ्याचे सुपरफूड मानले जाते. यामध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. फायदे: पोट थंड ठेवते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते, वजन कमी करण्यास मदत करते, त्वचा हायड्रेट ठेवते. सलाडमध्ये रोज काकडी जरूर घ्या. क्रमांक 3. नारळ पाणी, कोकोनट वॉटर. उन्हाळ्यात त्वरित ऊर्जा हवी असेल तर नारळ पाणी सर्वोत्तम आहे. फायदे: शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते, थकवा लगेच दूर करते, डिहायड्रेशन टाळते, मूत्रपिंडांसाठी फायदेशीर. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणे उत्तम. क्रमांक 4. धी, कर्ण. धी हे शरीर आतून थंड ठेवण्याचा सोपा उपाय आहे. फायदे: पचनशक्ती वाढवते, पोटातील उष्णता कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम देते. धी लस्सी किंवा ताक बनवूनही घेऊ शकता. क्रमांक 5. ताक, बट्टरमिल्क. ताक हे उन्हाळ्यातील अमृत मानले जाते. हे हलके आणि पचायला सोपे असते. फायदे: पोट थंड ठेवते, पचन सुधारते, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही, उष्माघातापासून संरक्षण करते. जेवणानंतर 1 ग्लास ताक नक्की प्या. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. क्रमांक 6. पुदिना, मिंट. पुदिना फक्त चव वाढवत नाही तर शरीराला थंडावा देखील देतो. फायदे: पोटदुखी आणि मध्ये आराम देतो, शरीर थंड ठेवतो, तोंडाची दुर्गंधी दूर करतो, पचन सुधारतो. पुदिन्याची चटणी किंवा पेयामध्ये वापर करा. क्रमांक 7. आम पन्हे, आम पन्ना. कच्च्या आंब्यापासून बनवलेले आम पन्हे हे उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचवणारे उत्तम पेय आहे. फायदे: उष्माघातापासून संरक्षण करते, शरीर थंड ठेवते, ऊर्जा देते, इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढते. दुपारी आम पन्हे पिणे खूप फायदेशीर असते. क्रमांक 8. बेलाचे सरबत, बेल ज्यूस. बेलाचे सरबत पोटासाठी खूप फायदेशीर असते. फायदे: बद्धकोष्ठता दूर करते, पोट थंड ठेवते, पचन सुधारते, उष्माघातापासून संरक्षण करते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरूर घ्या. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
क्रमांक 9. रसाळ फळे जसे संत्रे, मोसंबी. संत्रे आणि मोसंबीसारखी फळे व्हिटॅमिन सी ने भरपूर असतात. फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, शरीर हायड्रेट ठेवतात, त्वचा निरोगी ठेवतात, थकवा दूर करतात. सकाळी किंवा दुपारी यांचे सेवन करा. क्रमांक 10. दुधी भोपळा, बॉटल गोल्ड. दुधी भोपळा ही हलकी आणि थंड तासीर असलेली भाजी आहे. फायदे: वजन कमी करण्यास मदत, पोटासाठी फायदेशीर, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवतो, शरीर थंड ठेवतो. दुधी भोपळ्याची भाजी किंवा ज्यूस दोन्ही फायदेशीर आहेत. क्रमांक 11. टरबूजाचे बी, वॉटरमेलन सीड्स. मित्रांनो, अनेकदा लोक टरबूजाचे बी फेकून देतात, पण ती खूप फायदेशीर असतात. फायदे: प्रोटीनने भरपूर, शरीराला ताकद देतात, त्वचा आणि केसांसाठी चांगले. ही बी वाळवून खा. क्रमांक 12. लिंबू पाणी, लेमन वॉटर. लिंबू पाणी हे उन्हाळ्यातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी पेय आहे. फायदे: शरीर थंड ठेवते, व्हिटॅमिन सी देते, पचन सुधारते, थकवा दूर करते. दिवसातून 1 ते 2 वेळा नक्की प्या. क्रमांक 13. भाज्यांचे हलके सूप, व्हेजिटेबल सूप. उन्हाळ्यात जड अन्न पचवणे कठीण होते. अशा वेळी हलके सूप हा उत्तम पर्याय आहे. फायदे: शरीराला पोषण देते, सहज पचते, कमजोरी दूर करते. रात्री हलके सूप घेणे फायदेशीर ठरते. चला मित्रांनो, आता जाणून घेऊया उन्हाळ्यात खाण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या काळजी. जास्त तळलेले आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. बाहेरचे जंक फूड कमी करा. जास्त चहा आणि कॉफी टाळा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. रिकाम्या पोटी उन्हात बाहेर जाऊ नका. निष्कर्ष: उन्हाळ्यात निरोगी राहणे फक्त औषधांवर अवलंबून नसून योग्य आहारावरही अवलंबून आहे. जर तुम्ही रोज या 13 गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट केल्या, तर तुम्ही उष्णतेपासून सुरक्षित राहाल आणि शरीर आतून मजबूत होईल. लक्षात ठेवा, अन्न हीच सर्वात मोठी औषधं आहे. जर तुम्हाला या उन्हाळ्यात तुमचे शरीर नेहमी थंड, निरोगी आणि ऊर्जावान ठेवायचे असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच सोपे आणि प्रभावी हेल्थ टिप्स घेऊन येत असतो. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की या 13 गोष्टींपैकी तुम्ही रोज कोणत्या खातात. आजच्या व्हिडिओसाठी इतकेच. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.